नमस्कार मंडळी, आज आपण या पनीर मसाल्यामध्ये एक असा घटक घालणार आहोत जेणेकरून ढाबा स्टाईल याची टेस्ट येईल आणि टेक्स्चरसुद्धा येईल। तर इझी रेसिपी आहे, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली मला एक कमेंटमध्ये सांगा। तर त्यासाठी इथे वाटण करूया आपण। मी इथे लाल टोमॅटो घेतलेले चॉप करून त्याच्यामध्ये मगज, आलं, लसूण घातलेले, त्याची पेस्ट करून घेतली। इथे वाटीमध्ये बेसिक मसाले घेतले, त्याच्यामध्ये जो खास इन्ग्रेडियंट आहे तो आहे बेसन। या बेसनानेच या भाजीला टेस्ट आणि टेक्स्चर ढाबा स्टाईल येतं। त्यानंतर तेलामध्ये खडे मसाले, जिरं घालायचं, बारीक चिरलेला कांदा घालायचा, छान परतून घ्यायचा, टोमॅटोची पेस्ट घालायची, तीसुद्धा छान परतून घ्यायची। त्यानंतर जे मिक्स केलेले मसाले होते ते घालून घ्यायचं, थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पनीर घालायचे आहेत। पनीर घातल्यानंतर त्याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं, बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि तुम्हाला कितपत याची ग्रेव्ही हवी त्यानुसार पाणी ॲडजस्ट करायचं। तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू।